शासनाचे फायदे लाटण्यासाठी फसवेगिरी। नाशिकच्या जिल्हा परिषद येथील आवारात तात्काळ हँडिकॅप असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देणारे एजंट बिनधास्तपणे वावरतात। फायदे लाटण्यासाठी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडून जिल्हा परिषदेच्या अनेक विभागासह शासनाची फसवेगिरी करणाऱ्या बोगस कर्मचारी अधिकारी यांच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांचे शारीरिक दिव्यांगत्व तपासण्याची गरज आहे। ही तपासणी झाल्यास बहुसंख्य कर्मचारी व अधिकारी यांचे पितळ उघडे पडणार असल्याचं प्रामाणिक कार्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर नाशिकचे जिल्हा परिषद परिसरात एक सेवानिवृत्त कर्मचारी अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर, दुर्धर आजार, पक्षघात, घटस्फोटित, परत तक्त्या अशी बोगस प्रमाणपत्रे बनवून देण्याचं काम करत असल्याचं समजत आहे। आज पैसे आणि आधार कार्ड द्या, उद्या आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र देतो असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। नाशिकमध्ये नाही झाले तर धुळ्यातून करून देतो, धुळ्यातून नाही झाले तर जळगावमधून करून देतो, पण 100% करून देतो। आपण त्याचा शासनाकडून पुरेपूर फायदा घेऊन पैसे वसूल करू शकतो असंही त्याच्याकडून सांगण्यात येतं। नाशिकच्या जिल्हा परिषद येथील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिलंय असे हे त्याच्याकडून सांगण्यात येते। त्यामुळे आता नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये अशी बोगस प्रमाणपत्रे अजून काही कर्मचाऱ्यांनी मिळवली असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। यामुळे खऱ्या अपंगांवर अन्याय होत आहे। या सेवानिवृत्त एजंट कर्मचाऱ्याचा बंदोबस्त जिल्हा परिषदेने करावा अशी मागणी आता होत आहे।